महत्वाचं आहे. ऍज पॉसिबल शक्य झालं तर तुम्ही ते लिहून घ्या आणि जर शक्य नसेल तर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलं तरी बेटर आहे. तर बघा, आजचा विषय जो आहे तो म्हणजे आपलं ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थ म्हणजे आपलं रोगप्रतिकारक शक्ती ही कशी असली पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत या प्राईम टाइम सेशनच्या माध्यमातून. तर चला बघूया ह्युमन म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊया. रोगप्रतिकारक प्रणाली ही विषाणू, जीवाणू आणि इतर रोगजनकांसारख्या हानिकारक आक्रमणकर्त्यांविरुद्ध शरीराची जटिल अशी संरचना यंत्रणा असते, ज्याला इम्युन सिस्टीम असं म्हणतात. यामध्ये विविध पेशी, ऊती, अवयव यांचा समावेश असतो. शरीरावर होणारे वेगवेगळे धोके ते ओळखले जातात आणि तटस्थपणे कार्य करण्यासाठी एकत्रितपणे येतात आणि आपली इम्युन हेल्थ स्ट्रॉंग बनवण्यासाठी ते काम करत असतात. आपल्या शरीरात सर्वात जास्त कॉम्प्लेक्स अवयव जो आहे तो म्हणजे आपला मेंदू आणि त्यानंतर सर्वात जास्त कॉम्प्लेक्स सिस्टीम असेल तर तो म्हणजे आपलं इम्युन सिस्टीम. आपल्या शरीरात अँटीजन असतात. जेवढे बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आजार निर्माण करतात, त्यांच्याशी लढण्यासाठी शरीराला अँटीबॉडीज तयार करावी लागतात. त्याला अँटीजन असे म्हणतात. आपल्या शरीरात 2 प्रकारचे अँटीजन हे काम करत असतात. आपल्या इम्युन सिस्टीम्सला ट्रिप केलं जातं, त्यामुळे आपल्या शरीर त्याच्याशी लढण्यासाठी वेगवेगळ्या सेल्सला ऍक्टिव्ह करत असतं. त्याला म्हणतात इम्युनिजन. आपल्या शरीरात असा अँटीजन प्रवेश करतो तो खूपच छोटा असतो. तो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला तोडूच शकत नाही आणि म्हणून त्याला हाफटेन असं म्हटलं जातं. आपल्या शरीरात फक्त 14 केडीए ते 600 केडीए साईज पर्यंत अँटीजन असतात. मानवी शरीरामध्ये जन्मताच इनेक्टिव्ह इम्युन सिस्टीम कार्य करत असते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा पॅथोजन प्रवेश करतो, तो सर्वप्रथम इम्युन सिस्टीमचे सेल्स किंवा बॅक्टेरिया जे असतात त्यांना फेगोसाइट करण्याचं काम करतं. फेगोसाइट्स म्हणजे जे बॅक्टेरिया असतात त्यांना खाऊन टाकण्याचं काम हे करत असतं. लिम्फोसाइट नावाचा अत्यंत विशिष्ट रोगप्रतिकारक शक्ती असणारी जी पेशी आहे, ज्यामध्ये बी सेल्स आणि टी सेल्स समावेश असतात. शरीरातील पॅथोजनशी लढण्यासाठी सर्वात ऍडव्हान्स स्टेज ही आहे बी सेल्स आणि टी सेल्स. जन्मतः शरीरात हे ऍक्टिव्ह नसतात, परंतु शरीर हे स्वतः ट्रेन करत असतात आणि बी सेल्स आणि टी सेल्स यांना स्ट्रॉंग करून आपली इम्युन सिस्टीम अधिक भक्कम करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. काही वेळेस काय होतं, जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती बिघडलेली असते तेव्हा व्यक्तींना जास्त प्रकारे त्रास व्हायला सुरुवात होते. त्या त्रासामध्ये येतं ऍलर्जी होत असते किंवा अतिसंवेदनशील अशी प्रतिक्रिया मानवी शरीरातून प्रकट होत असते. यामध्ये ऍलर्जिक दमा आहे, अन्न ऍलर्जी हे आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यानंतर स्वयंप्रतिकारक रोगांपासून जिथं रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि संक्रमणाचा प्रभावीपणे सामना करू शकत नाही, त्यावेळी हे विकार एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता जी आहे ती खराब करण्याचं काम यातून होऊ शकतं. म्हणजे आपले जी इम्युन सिस्टीम आहे ती अधिक स्ट्रॉंग आणि मजबूत होण्यासाठी आपलं शरीर जे बी सेल्स आणि टी सेल्स आहे ते अधिक स्ट्रॉंग बनवण्याचं काम करत असतं आणि त्या अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी आपण त्याच्यावर सुद्धा काम करणं गरजेचं आहे. मग आता हे जे इम्युन सिस्टीम म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघितलेलंच आहे. तर चला, इम्युन सिस्टीम बिघडण्याची काही लक्षणे सुद्धा आहेत, ती आपण कशी ओळखायची. त्या लक्षणांवरून आपल्याला समजणार आहे की आपलं इम्युन सिस्टम हे स्ट्रॉंग आहे की वीक झालेलं आहे
हे आपण त्यावरून ओळखू शकतो. त्यातलं पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे स्वयंप्रतिकारक रोग. बघा, जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती ही शरीरातील निरोगी पेशी ज्या असतात त्या पेशी ह्या ऊतींवर ज्यावेळेस चुकून हल्ला करतात तेव्हा त्यामध्ये त्यांना परदेशी आक्रमण असं सुद्धा म्हटलं जातं. तेव्हा हे उद्भवत असतात. त्याच्यापासून आपल्याला हे स्वयंप्रतिकारक रोग आपल्याला झाल्याचं जाणवू शकतो. उदाहरणार्थ ल्युपोस आहे, टाईप 1 डायबिटीज आहे, हे त्यातलं एक लक्षण आहे. त्यानंतर ॲलर्जी म्हणजे आपले जे परागकण असतात, त्याचबरोबर पाळीव प्राणी असतात, त्या पाळीव प्राण्यांच्या अंगावर जो कोंडा तयार झालेला असतो किंवा त्यांच्या शरीरावरचे जे छोटे छोटे केस असतात त्यांच्या माध्यमातून किंवा एखादा खाद्यपदार्थ असेल किंवा परफ्यूम सारखं जो स्मेल येणारे जे काही घटक आहेत त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला ॲलर्जी होऊ शकते आणि मग याला ॲलर्जियन म्हणून ओळखलं जातं. आणि अशा ॲलर्जियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाला जी प्रतिकारक यंत्रणा असं म्हटलं जातं. ज्यामुळे काय होतं की काही व्यक्तींना शिंका येणे, अंगाला खाज येणे, सूज येणे यासारखी लक्षणे त्या व्यक्तीमध्ये उद्भवू शकतात. म्हणजेच त्या व्यक्तीने इथे समजायला पाहिजे की आपली इम्युन हेल्थ कुठेतरी कमकुवत पडत चाललेली आहे आणि मग पुढे आपण नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर. जेव्हा रोग प्रतिकारक शक्ती कमी होत जाते तेव्हा हे विकार शक्यतो उद्भवत असतात. यामध्ये अतिऔषधांचा वापर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जे औषधं आहेत त्यांचा जर वापर केला तर इम्युन सिस्टम कमी होत असते, रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होत असते. तिच्यामध्ये केमोथेरपी सारखे आजार आहेत ज्यामध्ये प्रमाणामध्ये औषधांचा इंडेक हा केला जात असतो. पुढचं जे आहे ते म्हणजे प्रक्षोभक विकार. मग प्रक्षोभक विकार सुद्धा या इथं आपल्याला एक लक्षण असू शकतं. त्यामध्ये तीव्र स्वरूपाची जळजळ होत असते, ज्यामध्ये दमा, सोरायसिस आणि त्वचा आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे सतत आजारी पडणे. ज्या व्यक्तीची इम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्या व्यक्ती नेहमी थोडंसं जरी व्हायरल इन्फेक्शन आलं तरी त्यांना ते इफेक्टिव्ह होतं आणि त्या सतत आजारी पडताना दिसून येतात. पुढचं जे आहे ते म्हणजे थकवा येणे. अगदी छोटी छोटी आणि स्वतःची कामं करत असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस थकवा येतो त्यावेळेस त्यांनी समजायला पाहिजे की निश्चितच आपली इम्युन सिस्टम कमकुवत झालेली आहे. त्यानंतर पचन क्रिया सुद्धा कमकुवत होते. अगदी हलकं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला ते अन्न पचत नाही किंवा लवकर जेवलं तरी उशीरपर्यंत त्यांना ढेकर येत असतात. म्हणजेच त्यांची पचनक्रिया ही बिघडलेली असते. त्यानंतर जखम लवकर भरून न येते. अगदी छोटी खरचटलेली जखम असेल तर साहजिकच ते 2 ते 3 दिवसामध्ये ती भरून येणं अपेक्षित असतं आणि जर मोठी जखम असेल तर 7 ते 8 दिवसामध्ये ती जखम ही भरून येणं अपेक्षित असतं. परंतु या कालावधीमध्ये जर त्या व्यक्तीची जखम पुरेशा प्रमाणामध्ये भरून येत नसेल तर निश्चितच त्यांच्यामध्ये सुद्धा इम्युन सिस्टम कुठेतरी खालावलेलं असतं. अशा प्रकारची जी लक्षणे आहेत ही आपली इम्युन सिस्टीम बिघडण्याची ही लक्षणे आपण बघितलेली आहेत. तर मग ही जी इम्युन सिस्टम आहे ही बिघडण्यामागची कारणं कोणती आहेत हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे आहार. निश्चितच आपण आहार जो घेतो तो आहार हा परिपूर्ण आहे का, सकस आहार आहे का, ताजं अन्न खातोय का, हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये पालेभाज्या आहेत का, जर ते नसेल तर निश्चितच आपलं इम्युन सिस्टम कुठेतरी कमकुवत होत जातं. हे एक कारण असू शकतं. आपला पुरेसा आहार किंवा व्यवस्थित आहार आपला नसू शकतो. त्यानंतर झोप. साहजिकच आहे की आता म्हणजे उशीरपर्यंत झोपण्याचे ट्रेंड बरेचसे दिसून येतात. मोबाईल आहे, टीव्ही आहे, वेगवेगळे प्रोग्राम अटेंड करत असतात किंवा आपल्या कामाच्या व्यापामध्ये उशीरपर्यंत जागणं होतं काही व्यक्तींचं आणि मग पुरेशी झोप त्या व्यक्तीला मिळत नाही आणि त्यावेळी सुद्धा त्या व्यक्तीची इम्युन सिस्टीम
बिघडण्याचं हे एक कारण असू शकतं. त्यानंतर ताणतणाव. या स्पीडी लाईफ मध्ये ताणतणाव म्हणजे अगदी छोटं जरी काम असेल त्या कामांचं सुद्धा व्यक्ती ताण घेत असतो आणि त्यामुळे सुद्धा त्याची इम्युन सिस्टम बिघडण्याचं हे एक कारण असू शकतं. पुढचं जे आहे ते म्हणजे स्वच्छतेचा अभाव. साहजिकच आहे, ज्यावेळेस आपण बाहेरून फिरून येतो आपलं जे हात आहेत त्या हातानं आपण ते हात अनेक ठिकाणी आपण स्पर्श करत असतो. त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतील, जीवाणू असतील, विषाणू असतील हे आपल्या हातांवर येत असतात. परंतु आपण वेळच्या वेळी हात स्वच्छ केले नाहीत तरी सुद्धा ते अनपेक्षितपणे आपण अन्नाला स्पर्श करतो किंवा आपल्या घरातील असणाऱ्या वस्तूंना असेल त्या माध्यमातून आपल्यावर जे बॅक्टेरियाज असतात आपल्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपले जे हात आहेत ते स्वच्छ असणं गरजेचे आहे किंवा ते स्वच्छता ठेवली जात नाही. त्यानंतर बुरशीजन्य पदार्थ जर आपण शिळे अन्न पदार्थ वगैरे खात असतो तर त्या 4 तासानंतर तिच्यामध्ये बॅक्टेरिया तयार व्हायला सुरुवात होऊन जाते आणि मग अशा प्रकारचं अन्न सुद्धा खाल्लं तर आपल्याला आपले इम्युन सिस्टम खराब होण्याची शक्यता असते. हे एक कारण आहे. याच्यावर मग आपण उपाय काय केले पाहिजे जेणेकरून आपले इम्युन सिस्टम स्ट्रॉंग राहील आणि ते अधिक मजबूत होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावरचे उपाय सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहोत. तर यातला पहिला जो उपाय आहे तो म्हणजे पूरक आहार घेणं. मग पूरक आहारामध्ये काय काय येतं? फळे, भाज्या, पातळ प्रथिने, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबीने समृद्ध आहार घेणं आवश्यक आहे. हे रोगप्रतिकारक कार्य करण्यासाठी आवश्यक जीवनसत्व आणि खनिजे त्याचबरोबर अँटीऑक्सिडेंट हे आपल्या शरीराला प्रदान करत असतात. त्यामुळे आपण पूरक आहार घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नियमित व्यायाम करणं गरजेचे आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने व्यायाम करणं अपेक्षित असतं परंतु व्यायामाकडे ती उशिरा झोपल्यामुळे आणि त्यामुळे उशिरा उठणं होतं. त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींचं व्यायामाकडे दुर्लक्ष असतं. परंतु आपल्या कॉलवर जेवढे पण व्यक्ती उपलब्ध आहेत त्या निश्चितच प्रत्येक व्यक्ती हा व्यायामाला प्राधान्य देतो आणि आपल्या आहाराला सुद्धा प्राधान्य देत असतो. म्हणून आपण नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. नियमित व्यायामामुळे काय होतं की आपली जी रक्तभिसरण प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे आणि सुरळीत चालण्यासाठी मदत होत असते. शरीरामध्ये जी जळजळ होत असते ती जळजळ सुद्धा कमी होते. त्यानंतर लिम्फोटिन नावाचा जो पदार्थ आहे तो लिम्फोटिन नावाचा पदार्थ प्रवाहित होण्यासाठी चालना मिळत असते आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी त्याची आपल्याला मदत होऊ शकते. पुढचं जे आहे ते म्हणजे झोप. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक रात्री म्हणजे रोज रात्री आपण 7 ते 8 तास झोप घेणं अपेक्षित आहे. मग आता झोप घेणं म्हणजे कसं दुपारी घेतली 1 तास त्यानंतर बाकीची रात्री घेतली किंवा 9-10 वाजता सुद्धा घेतली अशा प्रकारची झोप नव्हे तर आपण 10 नंतर अगदी 3-3:30-4 वाजेपर्यंत आपली झोप होणं अपेक्षित असतं. कारण या वेळेमध्ये आपलं जे शरीर असतं ते रिकव्हर होण्याचं काम करतं. आपले ज्या रेड सेल्स असतात ते रिकव्हर होतात असतात. मृत पेशी हा निघून जातात किंवा त्यांना सुद्धा पुनर्जीवित करण्याचं काम ह्या झोपेच्या कालावधीमध्ये होत असतं. त्यामुळे आपण कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेणं अपेक्षित आहे आणि उत्तम अशी झोप घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर ताणतणावाचं व्यवस्थापन. मग आपलं ताणतणाव जो आहे तो त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आपण ताणतणाव तर कमी करू शकत नाही परंतु त्याची जी तीव्रता आहे ती मात्र आपण कमी करू शकतो. तर ती कमी करण्यासाठी आपण निश्चितच आपण आपल्यासाठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. जी आवडीची कामं आहेत ती आपण आवर्जून केली पाहिजे. तिच्यातून आपल्या शरीरामध्ये हे हॅपी हार्मोन्स तयार करण्याचं काम केलं जातं. तिच्यामध्ये आपण अगदी पुस्तक वाचन असेल, संगीत ऐकणं असेल किंवा आपल्याला आवडणारा नृत्य असेल हे आपण करून निश्चितच आपल्यासाठी थोडासा वेळ दिला तर आपला ताणतणाव हा कमी होत असतो. किंवा आपली घरातील फॅमिली आहे त्या फॅमिलीशी आपण मनमोकळेपणाने बोललो तर त्यावेळेस सुद्धा आपला ताणतणाव कमी होतो. आपलं मित्र मैत्रिणी आपले विशिष्ट असे काही मित्र किंवा मैत्रिणी असतात त्यांच्याकडे आपण प्रकट होत असतो. त्यांच्याकडे आपण आपल्या
भावना, सुख, आनंद, दुःख हे आपण सांगत असतो, तर निश्चितच आपण त्यांच्याकडे मोकळं होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो ताण आहे तो कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पुढचं आहे, त्याचबरोबर ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा आहे, ध्यानधारणा करणं अपेक्षित आहे. त्यानंतर दीर्घ श्वासोश्वासाचे व्यायाम आहेत, ते आपण घरातल्या घरात करू शकतो. पुढचं जे आहे ते म्हणजे स्वच्छता. साहजिकच स्वच्छता राखणं गरजेचं आहे. आपले जे स्वच्छतेचे जे 6 नियम आहेत ते आपण पाळणं गरजेचं आहे. अगदी शौचालयाला गेल्यानंतर आपण हात धुणे, स्वयंपाक करण्याचे हात धुणे, पाणी उंचावर ठेवणे, त्यानंतर बाळाला भरवण्याआधी आपण स्वच्छ हात धुणे, हे जे 5-6 नियम आहेत ते आपण नियम पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याली इम्युन सिस्टीम जी आहे ती अधिक स्ट्रॉंग होण्यासाठी आपण हा एक उपाय करू शकतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हळद. बघा, आपल्या जेवणामध्ये हळदीचा समावेश करणं गरजेचं आहे, किंवा रोज रात्री झोपताना आपण दुधातनं 1 चमच हळद घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याली इम्युन सिस्टीम वाढण्यासाठी मदत होते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे लसूण. बघा, लसूण हे सगळ्यात उत्तम असं रोगप्रतिकारक शक्तीसाठी रोगप्रतिकारक वर्धक असं साहित्य आहे, साधन आहे. जे बघा, जे पैलवान लोक असतात त्यांना व्यायाम करण्याच्या अगोदर त्यांना लसूण हा कंपल्सरी खाण्यासाठी त्यांना दिला जातो. तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे की त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते आणि त्यांचं इम्युन सिस्टम वाढण्यासाठी मदत होते, आणि त्याचबरोबर त्यांचे मसल जे आहेत ते अधिक स्ट्रॉंग होण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये लसूण याचं सुद्धा प्रमाण वाढवणं अपेक्षित आहे. त्यानंतर आलं. आलं हे सर्वोत्तम असं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असणारं एक घटक आहे. त्यामधून योग्य प्रमाणामध्ये जर आपण आपल्या आहारामध्ये त्याचा वापर केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपल्याला मदत होत असते. अशा प्रकारे आपण जे उपाय आहेत हे घरगुती उपाय सुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर आपला जो सकस संतुलित आहार आहे, जिच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये असणारे आवश्यक असणारे सर्व घटक आहेत. त्याचबरोबर आपले जे कोचेस आहेत ते खूप ग्रेट आहेत. असं ग्रेट असं फ्यूल आहे, जे फ्यूल घेतलं तर नक्कीच आपले इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग तर होतच, ते अधिक मजबूत होऊन आणि दीर्घकाळ आपण लाईफ टाइम जे म्हणतो आपण, ते लाईफ टाइम आपण आपली इम्युन सिस्टीम रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत बनवू शकतो. असं कोणतं फ्यूल आहे हे आपल्या कोचला तुम्ही विचारू शकता. तर अशा प्रकारे आजचा जो प्राईम टाइम आहे मी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इम्युन सिस्टीमवर बोलायचं झालं तर त्याच्यावर इतकं सारं बारीक नॉलेज आहे की अक्षरशः किती घ्यावं आणि किती सांगावं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि खूपच छान. याच्यापेक्षा अजून डिटेलमध्ये मी नेक्स्ट टाइमला याच्यात माहिती घेऊन मी पुढच्या वेळेस येणारच आहे. तर वेळ पण झालेला आहे, तर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करेन. तर मी सुनीता सुरेश जोपळे फ्रॉम अभोना या ठिकाणून आज प्राईम टाइम घेतला आणि इम्युन सिस्टीम विषयी माहिती सांगण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्ही ही माहिती लिहून घेतलेली असेल, ज्यांनी लिहून घेतली असेल तर त्यांनी ऐकली असेल तर याचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार आहे. या सिस्टीम मध्ये, या कम्युनिटीमध्ये येण्याचं एकमेव कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन. आणि या वाढलेल्या वजनामुळे वाढलेल्या वजनामुळे मला काहीतरी इश्यू सुरू झालेले होते. पायावर सूज येणे, गुडघेदुखी, अशा प्रकारचे त्रास कुठेतरी सुरू झाले होते. आणि मग मला वाटायला लागलं की नाही, आपलं 40+ सुरू झालेलं आहे, म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी हळूहळू आपण सामोरे जाणार आहोतच. परंतु ज्यावेळेस आयुष्यामध्ये एखादी चांगली व्यक्ती येत असते, जसे जया मॅडम खेडकर सर अगदी देवाच्या स्वरूपामध्ये आमच्या घरी आले, आम्हाला सर्व माहिती सांगितली, फ्यूलची माहिती सांगितली, आमचं पूर्ण चेकअप केलं आणि त्यानंतर मग व्यायाम करायला सुरुवात केली. परंतु व्यायाम करत असताना अगदी 10 मिनिट सुद्धा व्यायाम करणं शक्य नव्हतं. परंतु तिथं आम्ही थांबलो नाही, तर आम्ही हळूहळू सतत व्यायाम करत गेलो आणि कोचने जसं जसं गायडन्स केलं त्या गायडन्स नुसार आम्ही पुढे चालत गेलो, तर निश्चितच खूप सुंदर असा बदल आम्ही आमच्यामध्ये घडवून आणू शकतो. याचं सगळं श्रेय जे आहे
ते माझ्या ग्रेट कोच आदरणीय जया मॅडम आणि संदीप खेडकर सर यांच्यामुळे झालेला आहे. त्याचबरोबर जो प्राईम टाइम असतो त्या प्राईम टाइम मधून आपण काय खावं, कसं खावं, किती प्रमाणामध्ये खावं याची माहिती सुद्धा प्राईम टाइमच्या माध्यमातून मिळत गेली. आणि थँक्यू म्हणेल मी माझ्या ग्रेट कोचला, त्याचबरोबर माझ्या फ्युलला आणि सुंदर अशा कम्युनिटीला, ज्यामुळे मी स्वतःमध्ये बदल करू शकले. येस, थँक्यू सो मच. ऑल ओव्हर टू मास्टर.